नमस्कार, मी विशाल पाटील. क्रॉस फायर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. बरं, वेगवेगळ्या आश्वासनांनी 29 महापालिकांमधील मतदारांना मतदानासाठी आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न सगळेच राजकीय पक्ष करताना दिसतात. बरं, वेळोवेळी आखली जाणारी राजकीय पक्षांची रणनीती मतदारांना मात्र बुचकळ्यात टाकणारी आहे. त्याला कारण आहे बदलती राजकीय समीकरणं आणि राजकीय पक्षांची बदलती भूमिका त्यासाठी खरोखर कारणीभूत आहे. त्यात कुणाची सरशी तर कुणाची पिछेहाट होते हे निकालाचा दिवस म्हणजेच 16 जानेवारी 2026 ठरवेलच. पण राज्याच्या राजकारणातील राणे कुटुंबाच्या स्वाभिमानाचा संघर्ष, हिंदुत्वाचा आग्रह धरत राज्यभर हिंदू जन आक्रोश मोर्चा काढणारे, भाजपचा हिंदुत्वाचा प्रखर चेहरा आणि आपल्या टीकेच्या बाणांचा गळ टाकत आपल्या गळाला लावणारे आणि विविध मुद्द्यांवरती विरोधकांना जाळ्यात पकडणारे नेते आज आपल्या सोबत आहेत. राज्याचे मत्स्योद्योग मंत्री आणि विकास मंत्री नितेश जी राणे, कारण बंदरांचा विकास देखील त्यांना करायचा आहे, त्याविषयी तर आपण बोलणार आहोतच. मात्र नितेश जी, तुमचं स्वागत आहे आजच्या क्रॉस फायरमध्ये. पहिला प्रश्न मला आपल्याला हा विचारायचा आहे की भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीतलं नाव असू दे किंवा थेटपणे यापूर्वी झालेला संघर्ष असू दे, लंडनपासून आल्यानंतर आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विविध टप्प्यांवरती केलेला जो जनसंघर्ष आहे तो महाराष्ट्रानं आजपर्यंत पाहिला. प्रखर होत चाललेला आहात तुम्ही दिवसेंदिवस. मात्र हा थोडासा रिकॅप मला तुमच्या तोंडून ऐकायचा आहे. हा पूर्ण प्रवास विशालजी अतिशय मनापासून केलेला आहे. महाराष्ट्राची आणि या भूमीची सेवा प्रामाणिक पद्धतीने करण्याची इच्छा आणि त्याच्यामुळे झालेला हा पूर्ण प्रवास, वडिलांकडून मिळालेले विचार असो किंवा त्यांनी जे काही एक मोठं काम महाराष्ट्रासाठी उभं करून ठेवलेलं आहे ते पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून मी असो, निलेशजी असो किंवा आमच्यासारखे असंख्य विचारावर काम करणारे कार्यकर्ते आणि हिंदुत्व हेच राष्ट्रत्व स्वीकारून बरं, आज आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये काम करत असताना हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं आणि ज्या देशामध्ये 90% हिंदू राहत असतील त्यांचा विकास करणं, ह्या दृष्टिकोनातून हा माझा पूर्ण प्रवास आत्तापर्यंत सुरू आहे. आणि पुढेही तो कडवडत होत जाणार, प्रखरच होत जाणार आणि जिथे जिथे अन्याय होत असेल तिथे तुम्हाला महाराष्ट्रासाठी आणि हिंदू समाजासाठी नितेश राणे त्यांच्या बाजूने उभं राहत असताना दिसणार. बरोबर आहे. मात्र भारतातली जर आपण परिस्थिती पाहिली, हिंदुत्वाला इतकं अचानकपणे महत्त्व का प्राप्त झालंय? म्हणजे भाजप केंद्रात आहे किंवा राज्यात आहे म्हणून हे होत आहे, काही काळाची गरज आहे? एक लक्षात घ्या विशालजी, हा प्रश्न तुम्ही कधी इस्लाम राष्ट्रामध्ये बसून कोणी विचारू शकत नाही किंवा हिंमत पण करू शकत नाही. कोणी कॅथलिक राष्ट्रामध्ये बसून पण अशा विचाराची हिंमत करू शकत नाही. हे सगळी हिंमत बोला किंवा प्रयोग बोला किंवा ह्या सगळे विषय हे फक्त आपल्या हिंदू समाजाबरोबरच होतात. बरं, हिंदू राष्ट्रामध्येच होतात. ज्या हिंदू राष्ट्रामध्ये जिथे बहुसंख्य आपण लोक हिंदू अगर राहत असू तर त्यांच्याच हित जोपासणं, त्यांच्याबद्दल बोलणं, ह्याच सगळ्या गोष्टी क्रमप्राप्त आहे. काँग्रेसची राजवटी अगर तुम्ही पाहिली, आज 2014ला देशांनी का नरेंद्र मोदीजींना निवडून दिलं? कारण का तुष्टीकरणाच्या राजकारणाचा अक्षरशः उद्रेक झालेला. बरं, हिंदू समाजाला बाजूला टाकून सगळ्या बाजूनी फक्त लांगून चालन करणं, तुष्टीकरणाचं राजकारण करणं. जसं काय आपल्या ह्या देशामध्ये अल्पसंख्याक राहत होते, त्याच्याकडे हिंदू राहतच नव्हते, या सगळ्याला उत्तर म्हणून 2014ला देशाच्या बहुसंख्य समाजांनी नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्वीकारलं आणि त्या दृष्टिकोनातून आज सगळ्या बाजूने हिंदू समाजाला सुरक्षित ठेवणं, हिंदू समाजाचा विकास करणं हेच केंद्रबिंदू स्वीकारून आपण सगळेजण काम करतोय. बरोबर आहे. मात्र जसं तुम्ही म्हणताय की तुष्टीकरण झालं, काही राजकीय पक्षांनी काही मुद्दे उपस्थित केले, त्यामुळे भारताचं किती नुकसान झालं, महाराष्ट्राचं किती नुकसान झालं आणि ते भरून काढण्यासाठी आता किती मोठी पावलं ही सरकारला उचलावी लागतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विकास करण्याच्या अगोदर सुरक्षा. आपण ज्या देशामध्ये विचारजी राहतोय त्या देशामध्ये अगर आपण सुरक्षितच नाही, बरं,
अवतीभोवती होणाऱ्या घटना, अवतीभोवती वाढणारी लोकसंख्या ही अगर आपल्यासाठी घातक असेल हां, तर मग रस्ते, पाणी, वीज बांधून काय उपयोग आहे का? साहजिक. ज्या रस्त्यावर चालत असताना, जे पाणी पित असताना, जे अन्न खात असताना अगर आपण सुरक्षितच नसू तर मग त्या अन्न, वस्त्र, निवाराचा काय उपयोग? आज जसं उदाहरण टीसचा रिपोर्ट आला हो. टाटा इन्स्टिट्यूटचा, त्या रिपोर्टमध्ये काय आलंय की मुंबईसारखा आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये, आंतरराष्ट्रीय शहरामध्ये 30% अगर बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान अगर वाढत असतील आणि ते येणाऱ्या काळामध्ये वाढतच जाणार आहे आणि एका काळात ते 50% जास्त जात असतील तर मग ही चिंतेची बाब नाही का? हा महापालिकेचा मुद्दा नाही का? बरोबर. म्हणजे आपल्या अवतीभोवती राहणारी लोकसंख्या ही आपल्याला माहीतच नाही ते आपल्या देशाचे आहेत का? बरोबर. त्यांना आधार कार्ड कोणी दिला, त्यांना वॉटर मीटर गटर कोणी दिलं, हे आपल्याला माहीतच नसेल आणि उद्या ते आपल्या देशामध्ये येऊन मतदान करायला लागले आणि आपल्या विचाराचे आमदार, खासदार, नगरसेवक निवडून आले, निवडून घेऊन निवडायला लागले तर तुम्ही आणि आम्ही आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो का? साहजिक याचा आहे. विचार करा. म्हणून या सगळ्या, म्हणून जे काही एक ट्रेलर आपल्याला लोकसभेच्या निमित्ताने दिसलं, जो काही लव जिहाद, जो वोट जिहादचा पॅटर्न हां, आपल्याला लोकसभेच्या निमित्ताने दिसलं विशालजी, ते आपल्याला धोक्याची घंटा होती. बरोबर. आज उद्धवजी जे बोलतायत, आज उद्धवजी ज्यांचा प्रवेश करून घेतायत, तो कोण मामू असेल किंवा तो मुलतानी असेल किंवा बॉम्बलास्टचे आरोपी आज थेट निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरतायत. उद्या असे अगर लोक निवडून गेले तर तुम्ही आणि आम्ही आपल्या शहरामध्ये सुरक्षित असणार का? निश्चितच उद्या नाही. बॉम्बलास्ट झाला, मुंबईने किती बॉम्बलास्ट बघितलेत, हो. मुंबईने किती जातीय धार्मिक दंगली बघितलेल्या, उद्या असं चुकून अगर कुठली दंगल भडकली तर आज आपण ज्या वातावरणामध्ये राहतोय ते वातावरण सुरक्षित ठेवण्यासाठी जसं 92-93च्या बॉम्बलास्ट नंतर जेव्हा जी दंगल घडली हां. तेव्हा जी भूमिका बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी निभवली, तेव्हा जी भूमिका हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यांनी निभवली, ती आज भूमिका निभवणारा आणि आपल्याला सुरक्षेचं कवच देणारा भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा पक्ष नाही, जो हिंदू समाजाच्या हितासाठी काम करणार आहे, जो राष्ट्राच्या हितासाठी काम करणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जनतेसमोर घेऊन जाऊन, जनतेसमोर मांडणं, जनतेला जागृत करणं, या दृष्टिकोनातून आमच्या सगळ्यांचं काम सुरू आहे. पण भारतीय जनता पार्टीला या सगळ्या गोष्टींची कल्पना कधी आली? कारण एवढंच की टीसचा रिपोर्ट, ज्याचं तुम्ही आता मगाशी उदाहरण दिलं, त्या उदाहरणादाखल मला सांगावं असं वाटतं की काल आम्ही देखील एक रिपोर्ट ज्यावेळेला दिलेला होता त्यात एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की जे बांगलादेशी आहेत किंवा रोहिंग्या आहेत त्यांच्याकडे असलेले वोटर कार्ड्स 70% जर त्यांच्याकडे वोटर कार्ड आलेले असतील तर हे वोटर कार्ड दिले कुणी? जर वोटर कार्ड त्यांच्याकडे मिळत असतील किंवा आधार कार्ड ते बनवून घेत असतील, कोणती यंत्रणा चुकीची आहे, कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं काही सुरू आहे? चांगला प्रश्न विचारला. म्हणून तर भारतीय जनता पक्षासारख्या राष्ट्रभक्त विचारांची सत्ता आपल्या देशात, राज्यात, महापालिकेत असणं गरजेचं आहे. बरं. कारण का राष्ट्रत्वाबरोबर तडजोड न करणारे, जिहादला थारा न देणारे जेव्हा खुर्चीवर बसले असतील, तुम्ही 12 महिन्याच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा कारकीर्द तुम्ही फार जवळून, आता तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहात, संपादक आहात, तुम्ही बघा की ह्या 12 महिन्यामध्ये किती बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना परत त्यांच्या देशामध्ये पाठवण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे मुळापर्यंत पोहोचण्याचं काम आमच्या पोलीस खातं असो की विविध डिपार्टमेंटच्या माध्यमातून ATS असो, सगळ्या लोकांनी सुरू केलेली बरोबर आहे. आहे. ही सतर्कता, ही जागरूकता, ही तडजोड न करण्याची भूमिका आपल्या देशात, राज्यात, शहरात का आहे? कारण का हिंदुत्ववादी विचाराचे लोक आज सरकारमध्ये बसलेले आहेत, बरोबर. त्या खुर्चीवर बसलेले आहेत. उद्या अगर काँग्रेस सारखे लोकांचे विचार अगर खुर्चीवर बसले असते, मग काँग्रेस आणि पाकिस्तानच्या भाषेमध्ये आज काय फरक आहे तुम्ही सांगा? आज तुम्ही पृथ्वीराज चव्हाणांचे इंटरव्ह्यू बघा हो, तुम्ही जे काँग्रेस, पाकिस्तानवरून आलेली स्क्रिप्ट, पाकिस्तानवरून आलेला जाहीरनामा तेच काँग्रेस छापते, तेच हे जिहादी मानसिकतेच्या पक्ष छापतायत आणि आपल्या लोकांच्या समोर इलेक्शन लढवत आहेत. पण काँग्रेस इथे टीका करतेच ना की स्वतः पंतप्रधान पाकिस्तानमध्ये जातात आणि मैत्रीचा हात पुढे करतात. एक लक्षात घ्या, पंतप्रधान म्हणून ह्या सगळ्या आजूबाजूच्या राष्ट्रांबरोबर संबंध कसे ठेवायचे, आपल्या देशाला त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा, हा आपला परराष्ट्र धोरणाचा एक भाग आहे. बरं. पण तडजोड तर होत नाही ना जी पहिली व्हायची. आज पहलगाम सारखा हल्ला झाला, उत्तर काँग्रेसचं सरकार असतं तर दिलं असतं?
त्यांच्या अतिरेकीचे अड्डे उद्ध्वस्त केले असते? उलट आमच्या मनमोहन सिंगजींसारखे पंतप्रधान आपल्या देशाने पाहिलेले आहेत, जे बोलायला तयार नव्हते, पाकिस्तानच्या समोर झुकायचे, पाकिस्तानच्या बरोबर तडजोड करायचे. 26/11 सारखा हल्ला आपल्या मुंबईमध्ये झाला. विशालजी, काय झालं? कुठे उत्तर देऊ शकलो आपण? निश्चितच नाही. कोणाला नीट करू शकलो? पण आजही उत्तर दिल्यानंतर समाधान का नाही? विरोधक थेटपणे ऑपरेशन सिंदूरवरती पण प्रश्न उपस्थित करतात. पाकिस्तानमध्ये खरोखर कारवाई झाली का, किंवा आपलं सैन्य त्या ठिकाणी टिकलं का? हा कुणाचा मॉरल डाऊन करण्याचा प्रयत्न. हीच तर स्क्रिप्ट पाकिस्तानची आहे. जे पाकिस्तानच्या पार्लमेंटमध्ये आपल्या भारताबद्दल बोललं जातं, पाकिस्तानमध्ये आपल्या विरोधात जी भूमिका घेतली जाते, तशी ते तशी स्क्रिप्ट काँग्रेसवाले बोलतायत. बरं, तशी ते तशी स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंचे लोक बोलतायत. मुस्लिम लीग असो, PFI असो, ISI असो, जे पाकिस्तानमध्ये भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिका आहेत, तशी ती तशी भाषा फक्त काँग्रेसवाले लोक का बोलतात तुम्ही सांगा? स्क्रिप्टमध्ये 19-20चा पण फरक नसतो. म्हणजे हे देशविरोधी जी ताकद आहेत, ज्यांना ह्या भारत देशाला, ज्याला या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे, गजवाय हिंदच्या अंतर्गत इस्लामिक राष्ट्र विशालजी बनवायचे आहे ना, त्याचे सगळे मुखवटे हे सगळे काँग्रेस आणि हे सगळे त्यांचे इंडिया अलायन्सचे लोक आहेत. आणि म्हणून ह्याच्याकडून सतर्क राहणं हीच तर भूमिका नरेंद्र मोदीजींच्या सरकारची आहे. बरं, पण एक काळ होता की काँग्रेस बरोबर देखील आपण सत्ता उपभोगलेली आहे, आणि त्यानंतर भाजपमध्ये घेतलेला प्रवेश. दोन्ही विचारधारांमध्ये कितीचा फरक वाटतो? म्हणजे 12 मी वर्ष देशभक्तीचं जर त्याला मापदंड लावले तर मात्र कुणाची भक्ती जास्त श्रेष्ठ? बघा, एक लक्षात घ्या, 39 वर्ष आम्ही शिवसेना सारख्या पक्षामध्ये आमच्या वडिलांनी काम केलं. आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जहाल हिंदुत्व ज्याला आपण म्हणतो, त्यासाठी काम करणारे आमचे वडिलांनी वर्षानुवर्ष राणे साहेबांनी तिथे काम केलं. म्हणजे हिंदुत्व हे आमच्या नसानसामध्ये आहे. आम्ही बोलतो आमचं रक्तच भगवा आहे. बरं, 12 वर्ष उद्धवजींच्या नाकारतेपणामुळे, उद्धवजींच्या एकंदरीत घाणेरड्या राजकारणामुळे काँग्रेस सारखा पक्ष आम्हाला नाईलाजाने निवडायला लागला. पण त्याच्यामुळे देशभक्तीमध्ये तर कुठे कमी झालेली नाही. आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये काम केल्यानंतर विचारजी, मी तुझ्या छाती ठोक पद्धतीने सांगतो, हा एकमेव पक्ष देशात, राज्यात असा आहे जो हिंदुत्व बरोबर कुठलाच तडजोड करत नाही. बरं, जिथे हिंदू समाजाचा विषय येतो तिथे भारतीय जनता पक्षाकडून कुठलीही तडजोड होत नाही. आणि म्हणूनच आज ह्या पक्षामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला विश्वासाने सांगू शकतो, ह्यांच्या राष्ट्रभक्तीमध्ये आणि काँग्रेसच्या राष्ट्रभक्तीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. काँग्रेसची जिहाद भक्ती आहे आणि ह्यांची राष्ट्रभक्ती आहे. बरं, दोन्हीतला फरक तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यातील आणि देशातील सध्याच्या गोंधळलेल्या राजकीय परिस्थितीला नेमकं कोण जबाबदार आहे? नितेशजी, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, कारण कुठलाच राजकीय पक्ष कुणासोबत आहे, काय आहे हे कळत नाही. उदाहरणादाखल मला एक छोटंसं सांगावं असं वाटतं. अकोटमध्ये भाजप जर MIM बरोबर जात असेल तर मग प्रखर हिंदू आणि हिंदुत्व कुठे जातं? आमच्याबरोबर येऊन अगर ते हिंदुत्व स्वीकारत असतील, जय श्रीराम म्हणत असतील तर वाईट काय आहे? म्हणून ना ओवेसीला जय श्रीराम बोलून दे, आय लव्ह महादेव, काय हरकत नाही. आमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे. कोणी आमच्याबरोबर आल्यानंतर त्यांना राष्ट्रभक्ती, हिंदुत्व, त्यांच्या तोंडून पण आय लव्ह महादेव, उद्या अगर अचानक तुम्हाला ओवेसी आय लव्ह महादेव आणि बजरंगबलींची आरती करताना दिसले तर बोलायचं हा भाजपचा इफेक्ट आहे. बरं, भाजप हा एवढा आत्मविश्वास करेल असं वाटतं तुम्हाला? काय त्याच्यामध्ये मुळामध्ये विशालजी, आपण सगळे मुळात हिंदूच आहोत, हिंदूच होते. मग इस्लामिक आक्रमण झालं, मग मुघलांनी म्हणजे टिप्या असो किंवा औरंग्या असो, हे सगळे जे काय येऊन गेले त्या लोकांनी मग धर्मांतर करून इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न. पण मुळामध्ये आपण सगळे हिंदूच होतो. म्हणून जेवढं लवकर ओवेसी सारखे लोक स्वीकारतील आणि हिरव्याचं भगवं करतील, हे त्यांच्यासाठी चांगलं. कदाचित तिथून सुरुवात झाली असेल. बरं, त्याचा स्वीकार होतो का हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल. सध्याच्या गोंधळलेल्या राजकीय परिस्थितीला कोण जबाबदार आहे? काय गोंधळलेला आहे? भारतीय जनता पक्ष म्हणून हिंदुत्वाच्या संदर्भात आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. बरं, शिंदे साहेबांची शिवसेना आमच्या बरोबर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या बरोबर आहे, आणि हिंदुत्व ह्या विषयावर आम्ही तडजोड करतच नाही आणि केलेलेच नाही. बरं, आमची भूमिका अतिशय सरळ स्पष्ट आहे. बाकी आमचे विरोधक निश्चित पद्धतीने गोंधळलेले आहेत. बरं,
मित्र पक्षांचं काय? मित्र पक्ष पण आमच्या बरोबर आहेत ना. जसं मी बोललो, आमची लाईन हिंदुत्वावर अतिशय स्पष्ट क्लिअर आहे आणि ते आमच्या मित्र पक्षांना अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती आहे. अजितदादांना आमचे माहिती आहे? एकनाथ शिंदे साहेब तर हिंदुत्वाचेच आहेत. बाळासाहेबांचा पक्ष आहे तो. अजितदादांचं अजितदादांनी पण कधी हिंदुत्व ह्या विषयावर कधी विरोध केलेला नाही, कधी थांबवलेला नाही. पण ते आपल्या सेक्युलर या भूमिकेवर ते ठाम असल्याचं दिसतं. थोडं वेळ द्या. सावरकरांचा जो विषय होता त्याविषयी दादांनी स्पष्टपणे नकार दिला. दुसरीकडे देवेंद्रजी फडणवीस म्हणतायत की सावरकरांच्या विषयावरती तुम्हाला ठाम भूमिका घ्यावीच लागेल. म्हणजे महायुतीत कुठेतरी हिंदुत्व असेल किंवा सावरकरांचा विषय असेल त्यावरून सगळं आलबेल आहे. परत तुम्हाला सांगतो, हिंदुत्व या विषयावर आमचा एकत्र तडजोड नाही. आम्ही होत करून देत नाही किंवा करणार नाही. बरं, आणि म्हणून मित्र पक्ष असो, शिंदे साहेबांचा विषय नाही, कारण तो मूळ हिंदुत्वाचाच पक्ष आहे. बरोबर. अजितदादांचा जो विषय आहे त्या संदर्भात जसं आमचे वरिष्ठ पातळीवर आमचे मुख्यमंत्री साहेब असो, प्रदेश अध्यक्ष असो, या सगळ्या पातळीवर त्यांना जसं सांगितलं, आमचा हिंदू राष्ट्र आहे, इथे हिंदुत्वाचीच भाषा चालणार. बरं, इथे हिंदुत्व हे राष्ट्रत्वाशीच कनेक्टेड असल्यामुळे विशालजी, इथे आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा प्रत्येकाला हिंदुत्वाच्या मार्गावर चालायलाच लागणार. बरं. म्हणून त्याच्यामध्ये मला विश्वास आहे अजितदादा नक्की आमच्या मार्गावर आमच्या खांद्याला खांदे लावून येतील. बरं, मग महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हिंदुत्वाचा विसर कोणत्या पक्षाला पडला? आता हे लहान, तुम्ही 2-3 वर्षाचा पण मुलाला अगर विचारला हा प्रश्न, प्रत्येकाच्या तोंडी उद्धव ठाकरेचंच नाव येणार. का? कारण का बाळासाहेबांच्या मुलाच्या माध्यमातून जे काय आझाद स्पर्धा मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतल्या, जे काही उर्दू भवन आमच्या मुंबईमध्ये बांधायला त्यांनी सुरुवात केलेली, याकूब मेननच्या कबरीचे सुशोभीकरण सुरुवात केलेली, ते सोडा, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मुंबईचा पहिल्यांदा मुसलमान समाजाचा पालकमंत्री हा केव्हा झालेला? असलम शेख म्हणून केव्हा झालेला? हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. नवाब मलिक एवढा आरोप त्यांच्यावर झाले तरी पण उद्धव ठाकरेंनी कधी त्यांचा राजीनामा घेतला नाही. म्हणून माझं असं म्हणणं आहे की लहान मुलापासून सगळ्यांना आता राज्यात, देशात, विश्वात, जगात कळलेलं आहे की हिंदुत्वाशी बेईमानी कोणी केली असेल तर त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे. बरं, मात्र पूर्वी विचारधारा होती, त्या विचारधारांनी पक्ष एकमेकांशी जोडले जायचे, नेते मंडळी जोडले जायचे. कारण तुम्ही तेही राजकारण पाहिलेलं आहे जे सिनियर राजकारण्यांनी केलेलं होतं आणि आत्ताचं राजकारण. विचारधारेशी एकनिष्ठ आहेत राजकीय पक्ष? भारतीय जनता पक्षाबद्दल तर मी नक्की सांगू शकतो. बरं, भारतीय जनता पक्ष विचारधारेवर कुठल्याही पद्धतीची तडजोड न करणारा आमचा पक्ष आहे. आणि म्हणून अन्य पक्षांचा अनुभव मी घेऊ शकत नाही, पण त्याच पद्धतीने मी शिंदे साहेबांबद्दल पण मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की हिंदुत्व ह्या विषयाबद्दल ते कधीच तडजोड करणार नाहीत. कारण का ते शेवटी मुळात बाळासाहेबांच्याच विचाराचा वारसा पुढे घेऊन जात आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अन्य पक्षांच्याबद्दल न सांगता एकमेव भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे जो हिंदुत्व, राष्ट्रत्व ह्याच्यावर काही तडजोड करत नाही. बरं, 29 महापालिकांचं चित्र 16 तारखेला नेमकं काय असेल, काय भाकीत तुम्हाला वर्तवावंसं वाटतं? कारण ग्राउंड लेवलला जाऊन तुम्ही सभा घेताय, प्रचार करताय, नगरसेवकांना भेटताय किंवा तुमच्या उमेदवारांना भेटतायत की ज्यांनी पुढच्या काळामध्ये या निवडणुकांना सामोरं जायचं. आता बघा, काल विषयी मी विषय विरारला होतो प्रचाराच्या निमित्त, त्याच्या अगोदर नाशिकला पण. प्रत्येक 29 जिल्हा महापालिकेच्या महापौरच्या खुर्चीवर तुम्हाला आय लव महादेव बोलणारा महापौर तिथे बसलेला दिसेल. एवढं मी आत्मविश्वासाने सांगतो. देवेंद्रजींनी गेली 12 महिने त्यांचे नेतृत्व चालवलेलं सरकार, शहरांचा केलेला विकास, शहरांना विविध प्रकल्पांच्या माध्यमातून शहरामध्ये राहणाऱ्या लोकांचं राहणीमान उंचवणं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काय एकंदरीत कवच तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे मला स्पष्ट आहे की 29ही जिल्हा महापालिकेच्या महापौरच्या खुर्चीवर महायुतीचाच महापौर बरं हा बसलेला तुम्हाला दिसेल. बरं, महायुतीचा महापौर म्हणजे नेमका कोण? कारण वसई विरारला तुम्ही गेलेला होता, तिथेही अनेक स्टेटमेंट तुमचे आम्हाला ऐकायला मिळाले आणि महत्त्वाचं म्हणजे आपले सर्व जे हिंदू त्या ठिकाणी उमेदवार आहे ते निवडून यावे याचा आग्रह तुम्ही त्या ठिकाणी धरलेला होता. खरी स्पर्धा तिथं कुणाकुणामध्ये असं तुम्हाला वाटतं? स्पर्धापेक्षा आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून, महायुती म्हणून आम्ही एक संघ पद्धतीने विशालजी ही निवडणूक कशी चालवतो. बरं,
शेवटी आमची लढाई हे आम्ही महायुती म्हणून जनतेसाठी लढतोय. आम्ही कोणाची रेष कमी करण्यापेक्षा, बरं. कोणाला लहान दाखवण्यापेक्षा आमची रेष कशी मोठी होईल. हं? शेवटी आमच्याकडे सगळी सत्ता केंद्र आहेत. केंद्रात सत्ता आहेत, राज्यात सत्ता आहेत. आज महापालिकेची पण सत्ता अगर जनतेने आम्हाला दिली तर विकास आम्ही चांगल्या पद्धतीने अजून करू शकतो. निधी आम्ही आणू शकतो, प्रश्न सोडवू शकतो, सुरक्षा देऊ शकतो. हे सगळ्याचे सगळे जमेची बाजू अगर महायुतीच्याच बाजूनी असेल हां. तर मग मतदारांनी त्याकडे उत्तर सरळ स्पष्ट आहे. फक्त येणाऱ्या 15 तारखेला मतदारांनी महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करावं, विश्वास द्यावा, आशीर्वाद द्यावा. आम्ही तुम्हाला विश्वास देतो. जसं आज राज्याचा विकास देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार विविध क्षेत्रामध्ये, माझ्या बंदर आणि मत्स्य क्षेत्रामध्ये असो किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये मी तुम्हाला सांगतो, आज महाराष्ट्र राज्य हा एक अग्रेसर राज्य होत चाललेला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत गुंतवणुकीपासून रोजगार निर्मितीपासून पायाभूत सुविधापर्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य हा देशामध्ये 1 क्रमांकाचं राज्य बनत चाललेलं आहे. आणि त्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये ही 29 महापालिकेमध्ये असलेले नागरिक हे मागे राहता कामा नये. त्या प्रक्रियेचा भाग, विकासाच्या प्रक्रियेचे ते भाग असले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मतदान केलं पाहिजे. पण मग नितेशजी, महायुतीला मतदान करावं तुम्ही आवाहन करताय, मात्र सगळ्याच राजकीय पक्षांवरती माझा आरोप आहे. तो म्हणजे असा की मतदारांमध्ये तुम्ही गोंधळ निर्माण करताना, म्हणजे मराठी की अमराठी, परप्रांतीय की मग महाराष्ट्रातला, किंवा त्या ठिकाणी एखादी स्त्री जाणार, बुरखाधारी जाणार, की कोण जाणार, कोण महापौर पदावरती बसणार, याची भाकीता आधीच कशाला? मतदार आधीच गोंधळलेला, कोणता पक्ष कुणासोबत जातोय. त्यांनी महापौर निवडून देताना तरी आता मराठीच महापौर असणार यावरती महायुती ठाम आहे. हो, हिंदूच महापौर असला पाहिजे, तो मराठीच असला पाहिजे आणि तो महायुतीचाच असला पाहिजे. सरळ स्पष्ट आहे ना. मला वाटतं की विषयाची गोंधळ नाहीच आहे. बरं. एक हिंदू समाजाच्या व्यक्तीने माझ्या समाजाच्या व्यक्ती हिंदू म्हणून तिथे महापौर नगरसेवक बसवावा, तो मराठी बोलणारा बसवावा आणि त्याचबरोबर तो महायुतीचाच बसवावा. एवढं सरळ स्पष्ट आहे. आपण गोंधळ का निर्माण करतोय? आपल्या अवतीभोवती काय चाललंय ह्याचं फक्त त्यांनी पाहावं. आपल्याला विकास कोण करू शकतो, आपल्याला सुविधा आता महापालिकेच्या माध्यमातून विचारली 16 प्रकारच्या नागरी सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे. 18 प्रकार, 16 आणि 18 प्रकारच्या 18 प्रकारच्या नागरी सुविधा देणं हे महापालिकेचं मूलभूत त्यांचा मूळ काम आहे. आता हे देण्याची क्षमता कोणामध्ये आहे? उद्या तुमच्या शहरामध्ये तुम्हाला अगर तुमचे सणासुदी अगर कोण साजरी करायला देत नसेल, निर्बंध लागत असतील, निर्बंध लागत असतील, इथे आय लो महादेव का बॅनर मत लगाव, तर तुम्हाला सुरक्षा देण्यासाठी सर्वात पक्ष कुठला सक्षम आहे? ह्याचा सगळ्याचा विचार नागरिकांनी करून त्यांनी आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला सुरक्षित कोण ठेवू शकतो, विकसित कोण ठेवू शकतो, देश आणि राज्य कोणी सुरक्षित ठेवलेलं आहे. त्याच्या सुरुवातीचा तुमचा मुद्दा होता ऑपरेशन सिंदूर असो किंवा विविध माध्यमातून आज आपल्या देशामध्ये जे सुरक्षितेच्या भावना पहिले तुम्ही सांगा, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहणारे नागरिक आहात, देशामध्ये पहिले किती बॉम्बलास्ट व्हायचे आपल्या देशामध्ये, सलग सुरू होते. कुठलाही बॉम्बलास्ट झाला आपला केंद्र सरकार कधी रिॲक्ट करायचं, कधी त्यांना उत्तर द्यायचं. पण नरेंद्र मोदीजींच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही पहा, आपल्याला येणारा, आपल्याकडे वाकड्या नजरेने बघणारे प्रत्येक जण आज संपत चाललेले आहेत. म्हणून ही भावना नजरेसमोर ठेवून नरेंद्र मोदीजींचा पक्ष कुठला आहे, नरेंद्र मोदीजींचा पाठिंबा कोणाला आहे, आणि ज्या पंतप्रधानांना तुम्ही वारंवार निवडून देताय, ज्या मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना सातत्याने तुम्ही कोण 100च्या वरती आमदार तुम्ही देताय, त्यांचे प्रतिनिधी कोण आहेत, त्यांनी कोणाला पाठिंबा दिलेला आहे, कोणासाठी देवेंद्रजी बोलतायत तुम्ही मतदान करा, तुम्ही त्या उमेदवाराला मतदान करत नाही आहात. ते मत थेट नरेंद्र मोदीजींना जात आहे, ते मत थेट देवेंद्र फडणवीसजींना जात आहे. आणि असा अगर उमेदवार तुमच्या वॉर्डामध्ये, तुमच्या प्रभागामध्ये असेल तर कुठलाही विचार न करता तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला त्याला मतदान करायला हवं, असं आवाहन आपल्या निमित्ताने करेल. बरोबर आहे. मात्र मला पुढचा मनात आलेला प्रश्न आणि आमच्या प्रेक्षकांच्याही मनात तो प्रश्न आहे की नारायणजी राणे ज्येष्ठ नेते आहेत,
राणे कुटुंब हे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यांनी केलेलं काम हे अवघ्या महाराष्ट्रानं आणि देशानं देखील पाहिलेलं आहे. मात्र ज्या वेळेला एक हळवा मुद्दा येतो तो म्हणजे नारायणजी राणे पुढच्या काळात सक्रिय राजकारणात असतील का, निवृत्तीचे संकेत आहेत का, वहिनींच्या डोळ्यात आलेलं पाणी नेमकं कशासाठी होतं, या प्रश्नाचं उत्तर आपण नितेशजींकडून घेऊयात. नितेशजी, राणे फॅक्टर आला ना की अनेक जण हळवे देखील होताना दिसतात, काही जण प्रखर मतं निवडताना किंवा तशा प्रकारे बोलताना दिसतात. परवा नेमकं जे घडलं ते काय होतं ते आम्हाला तुमच्याकडून काय समजून घडलं हे घ्यायचं तर आहे. आम्हाला माहित नाही. मुळात मुद्दा आहे विशालजी, निवृत्त आणि राणेसाहेब ह्याचा काहीच संबंध नाही. बरं, निवृत्त हा शब्द राणेसाहेबांच्या डिक्शनरीमध्ये नाही. क्या बात आहे. ज्या व्यक्तींनी अतिशय लहान वयामधून काम करायला सुरुवात केलं, कुटुंब उभं करण्याला सुरुवात केलं, राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी सेवा करणं, राजकीय आणि सामाजिक सेवा करणं, आज ही विशालजी ते 10-10, 12-12 तास काम करतात. आम्हाला त्यांना सांगायला लागतं की दौरे कमी करा, काम कमी करा, ऑफिसमध्ये कमी राहा, हे सांगायला लागतं. पण त्या व्यक्तीमध्ये असलेला उत्साह हा लहान मुलांपेक्षा जास्त आहे. म्हणून निवृत्ती हा, आम्ही सभेमध्ये मीही होतो, आई होत्या, निलेशजी होता, आम्ही सगळे होतो. त्यांनी भाषणाच्या बोलण्याच्या ओघात मी घरी बसीन, ते त्यांच्या बोलण्याची शैली आहे. बरं, त्याच्यामध्ये कुठे निवृत्तीचा हा शब्द आला, आणि आम्ही तर घरात खूप हसलो या संदर्भामध्ये. बरं. म्हणजे निवृत्त अगर राणेसाहेबांबद्दल बोलत असतील तर या चॅनलकडे, खरंच सगळ्या चॅनल्सकडे बातम्या कमी झाल्या असतील आणि म्हणून अशा बातम्या लागल्या असतील, म्हणून त्याचा काही संबंधच नाही आणि होऊच शकत नाही. पुढचा प्रश्न मला कोकणी माणसाच्या दृष्टीने विचारायचा आहे. कोकणी माणूस हा राणे कुटुंबाच्या जवळ आहे की ठाकरे कुटुंबाच्या अजूनही? म्हणजे पुढच्या निवडणुकांमध्ये ठाकरे कुटुंब एक मोठं आव्हान भाजपसमोर मुंबईमध्ये उभं करताना दिसतंय, इतर ठिकाणी देखील करताना दिसतंय. कोकणी माणूस कुणाच्या बाजूने? कोकणातली जनतेने गेल्या 12 महिन्या अगोदर विशालजी मतपेटीतून सरळ स्पष्ट दाखवून दिलेलं आहे, सांगितलेलं आहे, संदेश दिलेला आहे की आम्ही कोणाच्या बाजूने आहे. बरं, सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून निवडून गेले. सिंधुदुर्गामध्ये नितेश राणे कणकवली मतदारसंघातून निवडून गेले. कुडाळ मालवणमधून निलेशजी निवडून गेले. बाजूच्या मतदारसंघामध्ये दीपक केसरकरजी निवडून गेले. मला वाटतं सरळ स्पष्ट भूमिका आहे ना की कोकणातली जनता, कोकणातलं सिंधुदुर्ग रत्नागिरी जनता ही राणे कुटुंबाबरोबर आहे, भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, महायुती बरोबर आहे. मग ठाकरेंचा कोकणातला करिश्मा कमी झालाय का? हे उत्तर आम्ही नाही दिली. आम्ही कोणाला कमी करणं संपवण्यापेक्षा लोकशाहीमध्ये जनता आपल्याला सांगते, जनता स्वीकारते किंवा नाकारते. आता ठाण्यापासून तर सिंधुदुर्गापर्यंत, तळ कोकणापर्यंत ठाकरेंचे किती आमदार निवडून गेले? एकच, भास्कर जाधव, ते पण काट्यावर निवडून गेले. किती खासदार निवडून गेले? कोणीही निवडून गेलेलं नाही. म्हणून कोकणातल्या जनतेने संधी दिली असं नाही ना विषयाची, दिली. वर्षानुवर्ष ह्याच्या अगोदर विनायक राऊतांना 2दा खासदार निवडून दिलं, काय केलं कोकणासाठी? एवढे आमदार निवडून दिले, काय केलं कोकणासाठी? रोजगार निर्मिती केली का? आलेल्या प्रकल्पांचा विरोध हा एक कलमी कार्यक्रम. बरं. आणि म्हणून जनतेने पाहिलं, निहाळलं, अनुभव घेतले आणि आता जनतेने स्पष्ट ठरवलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या रूपाने अगर राणेसाहेब आणि राणे कुटुंब अगर आमची सेवा करत असेल तर आपण त्यांना संधी दिली पाहिजे. तर आम्ही रोजगार देणारे आहोत, रोजगाराला विरोध करणारे नाही आहोत. आज 12 महिन्याचे माझ्या पालकमंत्रीच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही आमच्या चिपी विमानतळ 24 तास सुरू झालेला आहे. असंख्य महत्वाचे प्रकल्प, मग M2M नावाची फेरी आम्ही सुरू करतोय किंवा महत्वाचे प्रकल्प येणाऱ्या काळामध्ये तुम्ही वैभववाडी कोल्हापूरची रेल्वे असो किंवा महत्वाचे कारखाने प्रकल्प आमच्या सिंधुदुर्गमध्ये येत आहेत. येणाऱ्या 4 वर्षामध्ये तुम्ही स्वतः रिपोर्ट कराल. मुंबई, पुणे, नाशिकमध्ये आमच्या ह्या काम करणारे जे तरुण आहेत, जे नाईलाजाने तुमच्या मुंबईमध्ये वसई, विरार, कल्याण, डोंबिवलीमध्ये आपल्या आई वडिलांना, गावातल्या आई वडिलांना सोडून इथे राहता आहेत ना, ते परत तुम्हाला कोकणात सिंधुदुर्गाला जात असताना दिसेल. आणि तोच तो तुमचा मूळ मुद्दा होता. तेच प्रतिबिंब तुम्हाला मुंबईमध्ये पण होत असताना दिसणार. कारण का मुंबईतला राहणारा जो कोकणातला माणूस आहे त्याला काय चाकरमाने ज्याला म्हणतात, त्याला काय मिळालं, काय दिलं हो ठाकरेच्या ह्या लोकांनी? तुम्ही जावा कधी आमच्या
कोकणातल्या जिथे कोकणातली लोक राहतात, भांडू बिंडू ह्या भागामध्ये जे आमच्या कोकणातली लोक राहतात, कुठल्या अवस्थेमध्ये राहतात, त्यांच्या जे काय रूम मध्ये राहतात त्यांना सगळे पायाभूत सुविधा मिळाल्या आहेत का, 24 तास पाणी मिळतं का, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत का, येण्या जाण्यासाठी रस्ते तरी आहेत का, त्यांच्या कोकणातलं घर बघा, वाडीतलं त्यांचं घर बघा, एकदम नीटनीटकं त्यांचं घर असतं, पण तेच कुटुंब जेव्हा इथे राहतं 10x10च्या खोलीमध्ये राहतं, तर मग ह्या ठाकरेंवर विश्वास ठेवून ते मुंबईत राहत होते ना, त्यांची का काळजी घेतली नाही. म्हणून ज्या भारतीय जनता पक्षामध्ये, ज्या महायुतीमध्ये, ज्या शिवसेनेमध्ये राणेसाहेब आहेत, राणे कुटुंब आहेत, फडणवीस साहेब आहेत, रवींद्र चव्हाण साहेब आहेत, या सगळ्या लोकांवर विश्वास ठेवून मुंबईतल्या आणि वसई विरारला मीरा रोडमध्ये ह्या परिसरामध्ये राहणाऱ्या कोकणातल्या जनतेने आता पुढची 5 वर्ष महापालिकेच्या निमित्ताने आता आमचा अनुभव घ्यावा. बरोबर, आम्हाला संधी कुठले द्यावी. मुद्दे घेऊन तुम्ही आता मराठी जनतेसमोर किंवा मुंबईकरांसमोर आणि मुंबईच्या आसपास असलेल्या सगळ्याच महापालिकांना तुम्ही सामोरे जाताना कुठल्या मुद्द्यांवरती मतं मागणार आहात? कारण ठाकरे बंधूंनी तर भावनिक आवाहन करून झालेलं आहे, त्यांनी मोठं केलेलं आणि मोठं आव्हान जे आज भाजप समोर उपस्थित केलेलं आहे, कुठल्या मुद्द्यांवरती निवडणुका लढणार? कुठलं आव्हान आहे आणि आव्हान करण्याचे त्यांचे काय अधिकार आहे? मुंबईतला राहणारा मराठी माणसाचा टक्का विशालजी, तुम्ही ज्येष्ठ पत्रकार किती वेळ आलाय हो? कमी झालाय अर्थात. का कमी झाला? ठाकरे हे मराठी माणसाचे कैवारी आहेत ना. ठाकरे मराठी माणसासाठी राजकारण करतात, समाजकारण करतात. बाळासाहेबांनी तर त्यासाठीच संघटना उघडली, सुरू केली, पण बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजींनी काय नेमकं मराठी माणसासाठी केलं, BST साठी काय केलं? मग आज लालबाग, परळ, शिवडी, वरळीमध्ये राहणारा मराठी माणूस आज कसा राहतो, कुठे बदलापूर, राहतो? अंबरनाथ, वसई, विरार त्याला का जावं लागतं? उद्धव ठाकरेंचं मातोश्री 1चं 2 झालं ना, पण मुंबईतला राहणारा मराठी माणूस हा 10x10च्या घरातून 600 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये गेला आहे का? ते कोणी आणलं? ते आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी आणलं. जे काय तुम्हाला BDD 4ची जी घरं कोणी दिली? ठाकरेंनी नाही दिली, ही देवेंद्र फडणवीसजींनी दिलेली आहे, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या लोकांनी दिलेली आहे. उद्धवजींनी काय केलं माहिती आहे? आता हल्लीमध्ये तुम्ही ऐकलं असेल, आमचे मुंबईचे अध्यक्ष आहेत अमित साटम नावाचे. साटम नावाचे, कुठले तुमचे कोकणातले खूप लोक इथे काम करतात. साटम नावाचं आडनाव ना, हे आमच्या कोकणात आज सन्मानपूर्वक घेतलं जातं. खूप साटम नावाचे आडनावाचे लोक आमच्या सिंधुदुर्गात, रत्नागिरीमध्ये आहेत. विचारा त्यांना. त्यांना साटमला चाटम बोलवतात तुम्ही? तुम्हाला ठाकरेला वाकरे केलं तर मी, कारण का तू वाकण्याशिवाय उद्धव ठाकरेंनी दुसरं काहीच केलेलं नाहीये. जिहाद्यांसमोर वागतात, 10 जनपद समोर वागतात म्हणून वाकरे. मग तुम्ही मराठी मुंबईतल्या राहणाऱ्या कोकणातल्या जनतेसाठी एक तरी कोकण भवन बांधू शकले आहेत का? हे आमच्याकडे भजनी बुवा आहेत, आमच्याकडे दशावतारचे कलाकार आहेत. कोकणातला राहणारा, मुंबईतला राहणारा जो कोकणातला माणूस, त्याला अगर उद्या दशावतारचे काही नाटकं बघायचे असतील, डबल बाऱ्या ऐकायचे असतील, एक कोकण भवन तरी तुमच्या मुंबई महापालिकेने बनवून दिलंय का हो? एक मोठं असं कोकण भवन सांगा मला तुम्ही, जिथे मुंबईतला सगळा मराठी कोकणातली माणूस एकत्र येऊन तिथे जमू शकतो. करू शकतो का? पण मग नितेशजी, उद्या जर सत्ता परिवर्तन झालंच किंवा तशा प्रकारचे काही सर्वे देखील येताना दिसत आहेत की महायुतीचं सरकार मुंबई महापालिकेमध्ये येऊ शकतं, मग मला सांगा, महायुतीचं सरकार आलं तर मराठी माणूस पुन्हा एकदा मुंबईमध्ये घर घेऊ शकेल का? मुंबई त्यांच्या हक्काची होईल का? आणि इथून बाहेर पडलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये प्रवेश करू शकेल का? याची गॅरंटी महायुती देईल का? अहो, सुरुवात केली आहे ना. कशी? 12 महिन्याच्या आमच्या कारकिर्दीमध्ये BDD 4च्या चाव्या कोणी दिल्या हो? आता आमचा तो पेंग्विन ठाकरे त्याचं श्रेय घेतो. काय संबंध त्याचा तिथे? काय संबंध? पण कोस्टल तुम्ही श्रेय घेताय असा त्यांचा आरोप आहे. अहो, कोस्टल रोडचं सगळं कामच आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी केलेलं आहे. बरं, उद्धव ठाकरे सारखा पेक्षा मोठा खोटारडा माणूस हे तुम्ही कधी राणेसाहेबांसारखे लोक ज्यांनी 39 वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं ना, कधी मोठ्या राणेसाहेबांकडून तुम्ही विचारा. खोटारडा माणूस आहे. कोस्टल रोड पासून, मेट्रो पासून, BDD 4च्या कामापासून हे सगळं ते सोडा ना, मातोश्री 2च्या परवानग्या कोणी दिल्या आणून उद्धव ठाकरेला? ते सोडा ना, बाळासाहेब स्मारक जे तुम्ही शिवाजी पार्कच्या समोर हे बांधतायत, त्याच्या परवानग्या, त्याची कमिटी कोणी स्थापन केली? देवेंद्र फडणवीसजींनी केलेली आहे.
2014 ते 19च्या मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये जेव्हा हे महाशय त्यांच्याबरोबर सरकारमध्ये होते, शिवसेना भाजपचे, जेवढ्या विशालजी मी जबाबदारीने सांगतो, जेवढ्या त्यांच्या सख्या भावानी त्याची सेवा केली नाही ना उद्धवजींनी, तेवढी सेवा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांची 14 ते 19 मध्ये केलेली आहे. बरं. त्यांच्या राहत्या घर जिथे मातोश्री 2 म्हणून ते मिरवतात ना सगळीकडे, त्या घरात आणून परवानग्या दिलेल्या आहेत बरं. उद्धवजींना. आज माझा बाप चोरला स्मारकाचे सगळ्या परवानग्या कोणी आणून दिल्या? देवेंद्र फडणवीसजींनी दिलेल्या आहेत. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे, मुंबईतला राहणारा हिंदू समाज ला मोठं करणं, सक्षम करणं, सुरक्षित ठेवणं, सगळीची सगळी जबाबदारी आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची आहे. त्यांना जे त्यांना गरजेचं आहे, आज आम्ही घरं द्यायला सुरुवात केली आहे, नुसतं घरापर्यंत थांबणार नाही. पण मुंबईतला राहणारा मराठी आणि हिंदू माणसाला आर्थिक सक्षम करणं, दरडोई उत्पन्न त्याचं वाढवणं, मग तो कोकणातला असो, मराठवाड्यातला असो, कुठलाही असो, उत्तर भारतीय असो, कोणी असो, जो मराठी बोलतो, जो आमचा मराठी आहे, जो या भूमीवर प्रेम करणार आहे, जो हिंदू आहे, प्रत्येकाचा विकासाच्या दृष्टिकोनातून सगळा प्लॅन आमच्याकडे तयार आहे. देवेंद्रजींनी आज जे मुंबईमध्ये करू शकतात, मग मेट्रोची लाईनपासून कोस्टल रोडपासून सगळ्या गोष्टी, हा जो विकास पुरुष आहे त्याच नेतृत्वाखाली आम्ही महापालिकेची सत्ता मागतोय. 5 वर्ष 35-30 वर्ष देऊन पाहिलं ना, असं नाही की ठाकरेंना नाराज केलंय, दिलंय, संधी दिली आहे. एकदा भारतीय जनता पक्षाचा महापौर किंवा महायुतीचा महापौर तुम्ही देऊन बघा. 5 वर्ष जे काम आम्ही करू शकतो ते तुमच्या समोर करू, आणि मग 29ला किंवा 30ला जे काय तुम्ही 5 वर्षाचा आमचा अनुभव घ्या. मी तुम्हाला तुमच्या लोकशाही चॅनलच्या माध्यमातून विश्वासाने सांगतो, आमचं 5 वर्ष महायुतीचं काम देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली बघितल्यानंतर पुढची 30 वर्ष अजून कोणालाच मतदान करणार नाही, एवढं काम आमच्या मुंबईकरांसाठी तुम्हाला करून दाखवू. बरं, हा विश्वास किती सार्थकी ठरतो हा तर येणारा काळ ठरवेलच. किती दिवस लव जिहाद, वोट जिहाद यांना जनतेनं घाबरत राहायचं? सत्यता काय? किती खोलवर पाळंमुळं रोवली गेलेली आहेत हिंदुस्थानामध्ये, महाराष्ट्रामध्ये? एक तर तुमचं सर्वात पहिलं वाक्य मी स्पष्ट करतो की येणाऱ्या काळात उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक सारखाच आपल्या राज्यामध्ये अतिशय सक्षम आणि मजबूत आदरणीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वात, मार्गदर्शनात आपल्याकडे धर्मांतर विरोधी कायदा, लव जिहाद विरोधी कायदा आपण लवकरात लवकर राज्यामध्ये आणतोय. अंतिम मसुदेकडे आपण गेलेलो आहे. मला विश्वास आहे त्याच्यानंतर आज लव जिहादची कुठलीही केस झाली विशालजी, तर पोलिसांनी कुठल्या कायद्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करावी, हा फार मोठा प्रश्नचिन्ह पोलिसांच्या समोर, आमच्या डिपार्टमेंट समोर असतो. एकदा तो कायदा अंमलात आल्यानंतर हे जे काही लव जिहाद करणारे हे जे जिहादी आहेत, ज्यांना आमच्या देशामध्ये लव जिहादच्या माध्यमातून हिंदूंची जनसंख्या कमी करायची आहे, गजवाय हिंदच्या अंतर्गत ह्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे, त्या सगळ्यांचे मनसुबे, हे सगळ्यांची मस्ती थांबेल एवढा सक्षम आमचा तो लव जिहादचा कायदा असेल. आता गेल्या 2 दिवसा अगोदर नालासोपाऱ्यामध्ये एक केस झाली, जिथे आपल्या अशाच एक हिंदू मुलीला एका लव जिहाद करणाऱ्या ह्या मुस्लिम समाजाच्या तरुणाने फसवलं, आणि नुसतं फसवलं नाही विशालजी, तिचं रेट कार्ड पण जाहीर केला. बापरे, धक्कादायक. म्हणजे विचार करा, तुम्हाला अगर कोणावर प्रेम असेल तर तुम्ही त्याच्याशी लग्न एक मुस्लिम म्हणून करू शकता ना, तुम्हाला तिचा धर्म कशाला बदलायचे आमच्या हिंदू तरुणाचा? तिथेच तो मुद्दा सुरू होतो. म्हणजे म्हणजे फसून पहिलं तिच्यावर लग्न करायचं, आणि मग तिचं मग रेट कार्ड जाहीर करायचं, तिचं आयुष्य खराब करायचं, तिला विकायचं. एवढी ही पण केसेस आमच्या समोर आलेल्या आहेत. कुठे साऊदीच्या समोर, साऊदीच्या लोकांसमोर तिला विकायचं, हे रेट कार्ड यांचे ठरलेले आहेत. आता ह्या सगळ्याच्या विरोधात आमच्या ज्या हिंदुत्ववादी संघटना आहेत, आमच्यासारखे हिंदुत्ववादी विचाराचे जे कार्यकर्ते आहेत, अतिशय सक्षम कडक भूमिका आम्ही वारंवार घेत असताना तुम्ही अनुभवलेला आहे. आणि आज तर आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, कोणालाही सोडणार नाही. योगीजींच्या भाषेमध्ये मिट्टी में मिला देंगे, ही भूमिका आमच्या ह्या हिंदुत्ववादी सरकारची आहे, देवाभाऊच्या सरकारची आहे. आणि म्हणून विश्वास देतो येणाऱ्या काळामध्ये लव जिहाद करणारे हे जे कोण जिहादी आहेत ना, त्यांचे पाय हात कापतील एवढी अशी स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची असल्यामुळे कोणालाही सोडणार नाही.
हे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या सगळ्या जिहाद्यांना सांगेन. बरं, तुम्ही थेट इशारा देऊन टाकलेला आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा इशारा आहे ना की धमकी म्हणतात त्याला. धमकी आहे तुमची. बरं ठीक आहे, धमकीनंतर काय प्रतिक्रिया येतात? कारण अनेक वेळेला असं होतं की असदुद्दीन ओवैसी असतील किंवा MIMचे नेते मंडळी असतील, ते थेटपणे मग तुमच्यावरती टीका करतात. त्यांना काय इशारा द्यावासा या वाटतं? जिहाद्यांना खरं म्हणलं आम्ही मोजतच नाही. काय फरक आहे हो PFI, ISI आणि MIM मध्ये सांगा तुम्ही मला. कुठला राजकीय पक्षाचा पुढारी 15 मिनिट के लिए पुलिस को हटाओ, हां, हम देख लेंगे, हे कुठल्या राजकीय पक्षाची भाषा असते? निश्चित कुठला नसावी. राजकीय पक्ष हिंदू समाजाला कुत्र्याबरोबर कुत्र्याच्या ह्याच्यावर तुलना करतो? हं? कुठला राजकीय आणि अशी भाषा अगर आमच्या भूमीमध्ये होत असेल, तर ह्या जिहाद्यांना आम्ही आमच्या भूमीमध्ये, आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये त्यांच्या सभा किंवा त्यांना राजकारण करायला द्यायचं का, हा विचार करायला पाहिजे ना. बरोबर आहे. तुम्ही ज्या टिप्यानी, त्याला टिपू सुलतान म्हणून आम्ही त्याला टिप्या म्हणतो, ज्या टिप्याने असंख्य हिंदूंचं धर्मांतर केलं, त्याला तुम्ही देवासारखा मानता. ज्या औरंग्याने आमच्या संभाजीराजेंना 40 दिवस त्याचे हाल करून करून मारलं, त्या औरंग्याला तुम्ही मांडीवर घेऊन बसता. अशा ह्या MIMच्या कार्ट्यांना आपण महाराष्ट्रामध्ये काय सभा घ्यायला देतोय? का त्यांचं भाषण आपण ऐकतोय? त्याला लव जिहादच्या केसेस अगर पाहायचे असेल म्हणून तर मी परवा बोललो ना, दाढी पकडून पैजामाचा नाडा खेचून मी त्याला दाखवेल लव जिहाद कुठे होतो. बरं, तो त्यांचा छत्रपती संभाजीनगरचा कोण इम्तियाज जलील आहे, तो काय म्हणतो की हिजाब खिचणे वाले लोक, नितीश कुमारजींनी चेहरा बघायचा होता, हिजाबमध्ये खरंच महिला आहे का पुरुष आहे. कारण का विशालजी, असे असंख्य केसेस आहेत जिथे हिजाब घालून, बुरका घालून कॉपी केलं जातं, वोट दिलं जातं. त्याच्यामध्ये खरं मुस्लिम महिला पण नसते. मग अशा टायमाला अगर एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खरंच तो हिजाबमध्ये महिला आहे का हे बघितलं असेल तर त्याच्यावर चूक काय? मग इम्तियाज जलील काय स्टेटमेंट देतो की उसका हात तोड देंगे. मग गोवंडीमध्ये आमच्या देवीच्या मूर्तीला अगर तुम्ही विटंबना करता, हात तोडता, मग त्यांना फक्त पोलिसांबरोबरपर्यंत शिक्षा ठेवायची का? जशास तसं उत्तर द्यायला हवं. मग आमच्या भावना भडकत नाही का? मग या सगळ्या ह्या MIM सारख्या जिहादी, मी तर PFI आणि ISI बरोबरच त्याची तुलना करतो. यांच्यामध्ये काहीच फरक नाही. PFI वाले फक्त मतदान मागत नाही, MIM वाले तुमचं मतदान मागतात, एवढाच फरक आहे. आणि म्हणून ह्यांना या आमच्या हिंदू राष्ट्रावर हीच हिंमत कोण कराची आणि इस्लामाबादमध्ये केली असते का हो? जय श्रीरामचे नारे दिले असते का हो? भगवादारीची भाषा केली असते का हो? पण हीच हिंमत आपण ह्यांना आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये करायला देतो ना. आणि हे पाहिजे ते बोलतात, आमच्या नरेंद्र मोदीजींबद्दल बोलतात, आमच्या अमित शहाजींबद्दल बोलतात, आणि आपण सहन करतो. हीच हिंदू समाजाने विचार करून ह्यांच्याकडे पाहायला पाहिजे असं माझं मत आहे. बरं, मला एक सांगा की यंदाची जी आता महापालिका निवडणुकीकडे मी पुन्हा एकदा घेऊन येईल त्या मुद्द्यावरनं. महत्त्वाचं म्हणजे यावेळेला सगळ्यात भारी नेता म्हणून तुम्ही कोणाला बघता? देवेंद्रजी फडणवीस की महायुतीमधील तुमचे दोन आणखी मित्र पक्षाचे असलेले नेतृत्व? धुरंधर नेता कोण आहे यांच्यापैकी? देवेंद्र फडणवीस जीत आहे. कसे? सगळं राजकारण हे देवाभाऊंकडे येऊनच थांबतं. सगळ्याच्यावर रामबाण उपाय हा देवेंद्र फडणवीसजींकडेच आहे. बरं, मग म्हणूनच शिंदेना कमी जागा मिळाल्या का? झुकतं माप घ्यावं लागलं का मुंबई महापालिकेमध्ये जागा वाटपामध्ये? शिंदे साहेबांना मनाप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार 90 जागा मिळालेल्या आहेत. बरं, काय होतं, आमच्या महायुतीमध्ये आलबेल नाही, भांडणं आहेत, खिचाताण आहे, हे सांगून आमचे विरोधक खुश होतात, किंवा काही आमच्या चॅनलचे मित्र अशा पद्धतीच्या चुकीच्या बातम्या पेरतात. पण असं आमच्यामध्ये काहीच नाही. मी स्वतः मंत्रिमंडळामध्ये आहे विशालजी. हो, या तिघांमध्ये अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब, या तिघांमधली असलेली ट्युनिंग आम्ही स्वतः नजरेने बघतो. बरं, कळलं ना. म्हणून मला असं बिलकुल वाटत नाही अशा पद्धतीचे कुठल्याही पद्धतीचा असंतोष आहे. सगळ्याच्या सगळे आमचे पक्ष, तिन्ही महायुतीचे पक्ष अतिशय भक्कम पद्धतीने काम करतात, आणि हे तिघही विशालजी प्रगल्भ नेते आहेत. बरं, ह्यांना माहिती आहे की निवडणुकीच्या पुरते तो प्रचार आहे, निवडणुकीच्या नंतर ह्या महाराष्ट्राच्या जनतेने
महायुतीच्या सरकारला निवडलेलं आहे आणि महायुती म्हणून आम्हाला राज्य करायचं आहे हे चांगल्या पद्धतीने माहिती असल्यामुळे हे निवडणुकीपुरत्या आपला आपला पक्ष आपले आपले कार्यकर्त्यांना ताकद देण्याची प्रक्रिया असते. निवडणुकीच्या नंतर सगळेजणच एकत्र असतील. बरं, पण हीच ताकद विरोधकांमध्ये कुठेतरी कमी होताना दिसतेय का? म्हणजे कालचंच उदाहरण मी देईल की संतोष धुरी ज्या वेळेला भाजपमध्ये प्रवेश करतात, मनसेला सोडचिठ्ठी देतात आणि सगळ्यात मोठं स्टेटमेंट करतात की मनसे जी आहे ती आता शिवसेनेला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला सरेंडर झालेली आहे. काय समजायचं यातनं? का संदीप देशपांडे नाराज असतील? का संतोष धुरी नाराज असतील? पूर्वी मनसे एक काळ भाजपच्याही जवळ होता, आता मात्र ते ठाकरे बंधूंच्याच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेजवळ आहे. काय राजकारण चाललंय नेमकं? ह्यालाच उद्धव ठाकरे म्हणतात विशालजी. तुम्ही एक लक्षात घ्या, तो जो व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंचा झाला नाही तो राजसाहेबांचा होणार का? आज संदीप देशपांडेजी सारखे कार्यकर्ते आहेत, संतोष धुरी सारखे कार्यकर्ते आहेत. ह्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी काय नाही केलं, राजसाहेबांसाठी काय नाही केलं हे माहिती असताना तुम्ही त्यांना मान सन्मान दिला पाहिजे की नाही? तुम्ही राजसाहेबांचं तुम्हाला समर्थन पाहिजे, ठाकरे म्हणून तुम्हाला एकत्र यायचं आहे, भाऊ भाऊ म्हणून तुम्ही एकत्र आलेला आहात. राजसाहेबांनी उद्धवजींच्या जवळच्या लोकांची तिकीटं मागितली असती तर चालली असती का? मग राजसाहेबांचे जे काही मोजके लोक त्यांच्या बरोबर आहेत, जे त्यांच्या पडत्या काळामध्ये उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या बरोबर राहिले, मग त्या संदीप देशपांडेजींना तुम्ही चर्चेमध्ये का घेतलं? त्यांचे मुंबई प्रमुख आहेत ते. एवढा तर मान सन्मान दिलाच पाहिजे, हे न कळत दिलं पाहिजे होतं, मागितलं पण नको होतं. संतोष धुरींसारखा एक सक्षम कार्यकर्ता तो काय बोलत होता? मला मान सन्मान द्या, माझ्या भागाची तिकीट मला द्या, एवढंच मागत होतं. मग तिथे ज्या पद्धतीने आदित्य ठाकरेंनी अनौपचारिक गप्पामध्ये ह्या दोघांना उभं पण करायचं नाही, हे सगळे विषय जे केलेत ना, त्याच्यामुळे प्रामाणिक कार्यकर्ते दुखावले. त्यांनी काय आज पण राजसाहेबांवर टीका केलेली नाही, पण हे उद्धव ठाकरेंनी आणि त्यांच्या कंपनी या पद्धतीने आज पहिलं त्यांनी अशाच पद्धतीने ते भाजपबरोबर वागले, अशाच पद्धतीने आज काँग्रेसबरोबर वागतायत आणि त्याच पद्धतीने मनसेनामध्ये वागतायत आणि म्हणून मनसेनेला आज हे मोठे फटके पडत आहेत. बरं, पण संतोष धुरी तुमच्याकडे आले, संदीप देशपांडे वाटेवर आहेत? नाही, तो निर्णय हा पूर्ण पद्धतीने संदीप देशपांडेजींचा आहे. संदीप देशपांडे हा एक प्रगल्भ आणि जबाबदार नेता आहे. मनसेनेमध्ये स्वतःचा ब्रँड त्यांनी तयार केलेला आहे. आता त्यांनी काय करावं काय करू नये हा पूर्ण पद्धतीने त्यांचा निर्णय आहे. आम्ही कोणीही अशा पद्धतीने कोणाच्या इथे या तिथे नका येऊ असं सांगणाऱ्यापैकी नाही. पण एक तुम्हाला सांगतो विशालजी, आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना मानणारा हा प्रत्येक पक्षामध्ये एक फार मोठा वर्ग आहे. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, आमच्यासारख्या असंख्य लोकांना जेव्हा उद्धवजी आत टाकण्यासारखे मनसुबे करत होते, षडयंत्र करत होते, त्याचे लाभार्थी हे दोघं पण होते. तुम्हाला आठवत असेल 15 दिवस संतोष धुरी आणि संदीप देशपांडेंना अटक करण्यासाठी तेव्हा उद्धव ठाकरेंनी आदेश दिलेले चुकीच्या केसमध्ये, तुम्हाला आठवत असेल कोरोनाच्या काळात. तेव्हा त्या 15 दिवसामध्ये ह्या दोघांना मदत कोणी केली? फडणवीस साहेबांनी केली. देवेंद्र फडणवीसजी त्यांच्यासाठी उभे राहिले. आणि म्हणून सांगतो, देवेंद्र फडणवीसजींसारखं नेतृत्व ते चाहते ना, हे प्रत्येक वर्गामध्ये आहेत, प्रत्येक पक्षामध्ये आहेत. आणि म्हणून प्रत्येकाला वाटतं की बाबा देवेंद्र फडणवीसजींबरोबर काम करण्याची अगर संधी मिळत असेल तर कोण काय सोडणार. आणि आमच्यासारखे लोक फक्त माध्यम असतात, पायऱ्या असतात, पण मूळ आकर्षण, मूळ लवचिंबक हे आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत. बरं, मंत्रिमंडळात तुम्ही आहात, त्यांच्या देखील फार तुम्ही जवळचे आहात. 2-4 मला प्रश्न थेट विचारावेसे वाटतात आपल्याला. ते म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका. निवडणूक आयोगानं तुमच्या प्रचार गीतामधील भगव्या या शब्दाला केलेला विरोध असेल किंवा बिनविरोध निवडणुकीचा जो पॅटर्न सध्या येताना दिसतोय त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक बिनविरोध निवडून आल्याचंही पाहायला मिळतं. पाठोपाठ शिंदे सेनेचे देखील बिनविरोध आहे. मला एक सांगा, मतदारांच्या मतदानाला किंमत राहिली आहे का निवडणूक आयोगाच्या समोर? जर मला नोटा सुद्धा करायचं असेल तर त्याचीही संधी मिळत नसेल आणि बिनविरोध एखादा जर नगरसेवक आमच्यावरती लादला जात असेल तर मग निवडणूक आयोग काय करतंय? काय निवडणूक आयोग आपल्या मनासारखं अगर वागलं नाही,
आमच्या बाजूने निर्णय दिला नाही तर निवडणूक आयोग वाईट. बरं. त्याच निवडणूक आयोगाने अगर विरोधकांच्या मर्जीचे अगर निर्णय घेतले हां. तर ते डोक्यावर घेऊन नाचतात. अशा असंख्य वेळी कोर्ट केसेसच्या टायमाला दिसलेले आहेत. आता लोकसभेचा निकाल लागला आपल्या विशालजी, तेव्हा का निवडणूक आयोग वाईट नव्हता सांगा तुम्ही मला? कारण आणि का त्यांना आपले मतं खासदार मिळाली निवडून होती. आले ना एवढे. अरे असं कसं खासदार निवडून आले तर मग निवडणूक आयोग चांगलाच आहे. तेव्हा हिरवा गुलाल उडवायचे होते, पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं होतं, सर तनसे जुदा नारे द्यायचे होते. पण त्याच 6 महिन्यानंतर, मोजून 6 महिन्यानंतर जेव्हा विधानसभेचा निकाल माझ्या मनाच्या विरोधात लागला हां. तर मग निवडणूक आयोग वाईट हा, मग तो चांगला नाही. बरं. मग बिनविरोध करणार जी प्रक्रिया आहे ते काय लहान मुलं आहेत का तुम्ही सांगावं मला? त्या उमेदवाराला अगर फॉर्म मागे घ्यायसारखं वाटलं, हे ग्रामपंचायतीला पण होतं, विधानसभेला पण होतं, आता महापालिकेला काही झालं, तर तो उमेदवार काय नर्सरीमध्ये जाणारा मुलगा आहे का, मुलगी आहे का? त्याला वाटलं की मला ही निवडणूक न लढवता भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे शिंदे साहेबांच्या, तर त्याच्यामध्ये चूक काय? तो जबाबदार व्यक्ती आहे, जबाबदार व्यक्ती आहे तो. आता आमची चूक नाही ना की कोणालाच ठाकरे बंधूंच्या बाजूने उभं राहायसारखं वाटत नाही, कोणालाच महाविकास आघाडीच्या बाजूला उभं राहायचं वाटत नाही. हे आमची चूक नाहीच आहे ना ती. बरं. ते त्या उमेदवाराच्या स्वातंत्र्यावर आहे. तर त्याच्यात तुम्ही आम्हाला कसं जबाबदार कोण धरू शकतं? म्हणजे तुमच्या बाजूने निर्णय झाले, तुमच्या बाजूने निकाल लागला तर सगळं आलबेल. मग कोर्ट पण चांगलं, निवडणूक आयोग पण चांगलं. पण भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या बाजूने अगर निकाल गेले, बिनविरोध झाले नाही ना, ते सगळं वाईट. बरं, म्हणजे आजकाल सोयीचं राजकारण झालंय असं आपण समजूया. मात्र हिंदुत्वाची तुमची प्रखर भूमिका पाहिल्यानंतर आज महाराष्ट्रभरातल्या प्रेक्षकांसमोर लोकशाही मराठी देखील एक गोष्ट निश्चित सांगते की हिंदुत्वाला एक पुन्हा एकदा वाघाचा चेहरा प्राप्त झालेला नितेश राणेंच्या माध्यमातून. नितेशजी, तुमच्या पुढील कारकिर्दीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. वेळात वेळ काढून सडेतोड प्रश्नांची आपण सडेतोड उत्तर दिली. लोकशाही चॅनलला माझ्या भगव्या शुभेच्छा. धन्यवाद. तर लोकशाही मराठीच्या क्रॉस फायरमध्ये आपण आज पाहिलं की हिंदुत्व असेल, महानगरपालिका निवडणुका असेल किंवा विविध विषयांवरती नितेश राणेंनी आपले क्रॉस फायरच्या माध्यमातून सडेतोड उत्तरं तर दिली, मात्र कुठल्याही प्रश्नाला बगल न देता हिंदुत्वासाठी आपण किती आग्रही आहोत, भाजप त्यासाठी किती आग्रही आहे, देवेंद्र फडणवीसांचा नेमका मनसुबा काय आहे हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न आजच्या क्रॉस फायरच्या प्रश्नांमधून केला. आजच्या क्रॉस फायरमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.